नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या दिव्यांग बांधवांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. मित्रांनो, तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे की 24 ऑगस्ट 2026 रोजी राज्य सरकारने प्रशासनाच्या माध्यमातून सप्टेंबर महिन्याचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यासंदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय ठिकाणी जाहीर झाला. हा शासन निर्णय जाहीर झाल्यानंतर किती निधी मंजूर झाला, कोणकोणत्या योजनेसाठी मंजूर झाला, या संबंधी अभ्यास करत असताना, विचार करत असताना जो यापूर्वीचा जो ऑगस्ट महिन्याचा निधी मंजूर झाला, तो निधी मंजूर होत असताना जो शासन निर्णय जाहीर झाला, त्या शासन निर्णयामध्ये मंजूर झालेली रक्कम आणि आता जो शासन निर्णय जाहीर झाला त्यामधील रक्कम यामध्ये खूप मोठा फरक किंवा डिफरंट जाणून आला. तर याचा विचार करत असताना संबंधित अधिकाऱ्यांशी विचारणा केली असता, सर हा नेमका डिफरंट काय, अचानक एवढी रक्कम का वाढली आणि ही रक्कम वाढली तर मग याचा फायदा कोणत्या दिव्यांगांना होणार आहे, याविषयी माहिती विचारली असता आपल्याला त्यांच्याकडून एक व्यवस्थित आणि संपूर्ण माहिती मिळालेली आहे. परंतु मित्रांनो, ज्या दोन शासन निर्णयामध्ये जो रकमेचा जो डिफरंट आहे तो सुद्धा आपण समजून घेणं खूप गरजेचं आहे. तर तो नेमका डिफरंट काय, किती टक्क्याने वाढ झाली हे समजून घेऊया. तर मित्रांनो, समोर मी तुम्हाला जुनाही शासन निर्णयातील मंजूर रक्कम आणि आता नवीन जो शासन निर्णय मंजूर झालाय त्यामधील रक्कम समोर ठेवलेली आहे. आणि या ठिकाणी बघा, जुनी मंजूर रक्कम ही 125,87,91,240 रुपये इतकी या ठिकाणी मंजूर झाली होती. आणि नवीन जी रक्कम मंजूर झाली ती बघा 131,15,69,700 रुपये इतका निधी आता नवीन म्हणजे जो 24 ऑगस्टला जो शासन निर्णय जाहीर झाला त्यामध्ये मंजूर करण्यात आलेली आहे. आता या ठिकाणी जो का डिफरंट आहे, म्हणजे ही जी रक्कम आहे आणि ही जी रक्कम आहे यामध्ये वाढ झालेली आहे. त्यामुळे खूप आनंदाची गोष्ट आहे, लक्षात ठेवा. म्हणून व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. 5,27,78,460 रुपये इतके निधी या ठिकाणी वाढ करण्यात आलेली आहे. त्यामुळे मित्रांनो, हा निर्णय आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आता ही जी आकडेवारी तुम्ही समोर पाहताय ही आकडेवारी संजय गांधी दिव्यांग लाभार्थ्यांच्या संदर्भात आहे. लक्षात ठेवा, आत्ता आपण जे श्रावणबाल दिव्यांग आहेत, म्हणजे जे ज्येष्ठ नागरिकांमध्ये असून परंतु दिव्यांग आहेत, त्यांच्या संदर्भात किती रक्कम मंजूर झाले ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहून घेऊया. या ठिकाणी बघा, जुनी जी रक्कम होती ही जुनी रक्कम 10,50,00,000 इतकी होती. आता नवीन शासन निर्णयामध्ये 12 कोटी, बघा समोर 12 कोटी या ठिकाणी मंजूर झालेले आहेत, म्हणजे वाढ झालेली आहे. आता त्या ठिकाणी जी काही वाढ झालेली आहे या वाढीचा जर विचार करत असताना 1,50,00,000 इतका निधी या ठिकाणी जे काही श्रावणबाल दिव्यांग पेन्शन योजनेचे लाभार्थी आहेत, म्हणजे ज्येष्ठ नागरिकांमध्ये जे येतात ते, तर त्यांच्यामध्ये सुद्धा या ठिकाणी पैशांची वाढ झालेली आहे. आत्ता आपण काय बघणार की नेमकी किती टक्क्यामध्ये वाढ झालेली आहे हे सुद्धा बघणं आपल्याला तितकंच महत्त्वाचं आहे. आता मी तुम्हाला दोन्ही अमाऊंट दाखवल्या, संजय गांधी दिव्यांग पेन्शन योजना त्याचबरोबर संजय गांधी श्रावणबाल दिव्यांग पेन्शन योजना, म्हणजे जे ज्येष्ठ नागरिक आहेत परंतु दिव्यांग आहेत त्यांच्या संदर्भात सुद्धा या ठिकाणी निधी वाढीव स्वरूपामध्ये मंजूर झालाय. आता आपण हे बघणार की किती टक्के वाढ झाले, कारण ते टक्केवारी सुद्धा समजून घेणं आपल्याला तितकंच महत्त्वाचं ठरतं. आता या ठिकाणीची पहिली रक्कम म्हणजे आता संजय गांधी दिव्यांग योजना जी काय आहे त्यामध्ये या ठिकाणी वाढलेली टक्केवारी बघा 4.19, किती 4.19 इतका निधी या ठिकाणी राज्य सरकार प्रशासनाने वाढीव स्वरूपामध्ये या ठिकाणी मंजूर केलेला आहे. आणि दुसरा जो निधी आहे तो म्हणजे कोणता, तर श्रावणबाल दिव्यांग पेन्शन योजना, म्हणजे ज्येष्ठ नागरिक किंवा ज्येष्ठ दिव्यांग बांधव, तर त्यांच्यामध्ये 14% सुमारे बघा 14.29% इतका निधी या ठिकाणी वाढीव स्वरूपामध्ये मित्रांनो मंजूर झालाय. त्यामुळे मित्रांनो, आनंदाची बातमी आहे की आता पूर्वीपेक्षा जास्त लाभार्थ्यांना पैसे येतील. तर मित्रांनो, अशा पद्धतीने हा डिफरंट या ठिकाणी दिसत आहे. परंतु मित्रांनो, हा जो डिफरंट आहे हा डिफरंट खूप महत्त्वाचा आहे आणि राज्य सरकारने प्रशासनाच्या माध्यमातून जो काही निधी वाढवून मंजूर केलेला आहे त्या संदर्भात दिव्यांग बांधवांच्या वतीने सरकारचं, प्रशासनाचं खूप खूप आभार आणि धन्यवाद. कारण मित्रांनो, मागच्या महिन्यामध्ये एक 50 ते 60 लाभार्थ्यांना वेगवेगळ्या तांत्रिक कारणामुळे किंवा जे काही असेल ते त्यामुळे पैसे जमा झालेले नाहीत. आपण ज्यावेळेस पैसे जमा झाल्याची व्हिडिओ जेव्हा टाकतोय त्यावेळेस त्या कमेंट बॉक्समध्ये तेवढीच संख्या पैसे न जमा झाल्याच्या लोकांची सुद्धा असते. मग ते ऐकून, ते पाहून खूप वाईट वाटतं. त्याचबरोबर महाराष्ट्रातील अनेक लाभार्थी आहेत, ते नव्याने फॉर्म भरतात, तर त्यांना सुद्धा सर आमचे 5 महिने झाले, 4 महिने झाले, अद्याप पैसे येत नाहीत, आम्हाला अप्रूव्हलचं लेटर वगैरे आलंय. तर या सर्व लाभार्थ्यांसाठी हा राज्य सरकार प्रशासनाचा खूप मोठा निर्णय आहे की यावेळेस ज्या लोकांना पैसे येत नव्हते किंवा नवीन लाभार्थ्यांना पैसे येणार आहेत
तर त्यांच्यासाठी हा निधी या ठिकाणी वाढीव स्वरूपामध्ये मंजूर झालेला आहे आणि तो पैसा त्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये नक्कीच ऑगस्ट महिन्याचा जो निधी स्वरूपामध्ये जो शासन निर्णय निघालेला आहे त्याच्यानुसार सप्टेंबर महिन्याचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये येतील अशा पद्धतीची आशा या ठिकाणी बाळगतोय। ज्या लाभार्थ्यांना ऑगस्टचा किंवा जुलैचे पैसे जमा झालेले नाहीत त्यांनी कृपा करून मेसेज करा, म्हणजे आपल्याला समजेल की महाराष्ट्रामध्ये नेमका काय गोंधळ आहे। लक्षात ठेवा, पण एक लक्षात ठेवा, हे जरी सत्य असलं तरी सुद्धा ज्या नवीन लाभार्थ्यांच्या याद्या मंजूर झाल्यात त्या तहसीलदार कार्यालयाने संबंधित विभागाकडे पाठवणं गरजेचं आहे। जर पाठवले असेल तरच नवीन लोकांचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये येतील, अन्यथा येणार नाही। त्याचबरोबर ज्या लोकांच्या डीबीटी किंवा ॲप्लिकेशनमध्ये किंवा स्टेटसमध्ये जो काही प्रॉब्लेम असेल तो प्रॉब्लेम त्या संबंधित अधिकाऱ्याने किंवा दिव्यांग बांधवांनी पूर्ण जर केला असेल तरच त्यांना पैसे येतील। आता प्रत्येक महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये हा प्रकार झाला असेल किंवा नाही झाला असेल तर त्यानुसार हे पैसे येतील, लक्षात ठेवा। जर समजा असं काही तुमच्या बाबतीत होत असेल तर तुम्ही तहसीलदार कार्यालयाशी संपर्क साधून जे काही पेंडिंग विषय असेल ते पूर्ण करून घ्या। अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती तुम्हाला द्यायची होती। सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची असल्या कारणे त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ नक्की शेअर करा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढील व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।